निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला अनुभव ताई. सांगायचा होता हा, मला. सांगा ना ताई, सांगा. केंजळे दादांचा अनुभव आहे, म्हणजे आहे. हा तर काय झालं सांग, 11 वर्ष झाली माझ्या लग्नाला. पुण्यावरून मुंबईला आले लग्न करून. पण लग्न झाल्यानंतर सासू वगैरे इतके मला त्रास द्यायला लागले. सासू आणि नणंद, हो, खूप त्रास द्यायला लागले. मग ते मला पहिलं तर 10 वर्ष कळलंच नाही. मुलं बाळ होत नाही. मग घरी आल्यावर सुद्धा ती मला अक्षरशः त्यांनी बेडरूम मध्ये असं कोंडून ठेवल्यासारखं केलेलं. म्हणजे हॉलमध्ये वगैरे मी जायचंच नाही. बेडरूम मध्येच मी बसायची. तिकडनं मग स्वतःचं जेवण बनवून द्यायची. नवरा चांगला माझा, म्हणजे नवऱ्याबरोबर व्यवस्थित आम्ही दोघं होतो. पण तिला ते पटतच नव्हतं. मुलांनी आपल्या बरोबरच ऐकायचं, आपलंच हे करायचं वगैरे. तर मला काय एवढं कळलं नाही. मी गजानन महाराज जेव्हा करायचं तेव्हा ते करून, आणि ट्रीटमेंट चालू होती मुलाबाळांची ह्याची, ते करायची. ऑफिसमध्ये त्रास हे, आणि माझ्याच माहेरच्या लोकांनी इथे घरी आलेला आवडायचं नाही वगैरे. आणि सगळीकडे त्रास. 10 वर्ष नुसतं त्रास, म्हणजे काहीही नाही. हे लोक अजिबात बोलायचे नाही. कपडे वगैरे मी माझी वेगळी, म्हणजे फक्त कामवाली बाई. झाडू पोछा करायचा, माझा स्वयंपाक ती हात लावणार नाही, ती जेवणार नाही, मी किचन मध्ये जायचं नाही. आणि एक नाही, हे 10 वर्ष त्यांचं काही असेल तर काही सांगायचं नाही. आणि माझ्या घरच्यांनी इकडे यायचं नाही. 2-3 वर्ष अगोदर माझे बाबा गेले तरी मी तिथं जायचं नाही. तर मी माझ्या नवऱ्याला, माझा पोरगा तेव्हा 2 महिन्याचाच होता, तर ते पण कोणी ठेवून घ्यायला तयार नाही. मी रात्री तशीच पळत गेली पुण्याला. पण त्या लोकांनी विचारलं सुद्धा नाही की बाबा काय झालं, कसे, काही. म्हणजे त्यांना असं, म्हणजे कधी मी घरातनं बाहेर जातीये, आणि एक अजिबात बोलायचं नाही. म्हणजे हॉटेल करायचं, बाहेर खायचं, फिरायचं, मुलाला घेऊन जायचं, त्याच्या पैशावरती नाचायचं, सगळं हे करायचं. पण आतमधली एक गोष्ट सांगायची नाही. आणि नुसता इन्सल्ट. म्हणजे मी साधा एक काही चहा तरी केला तरी ते स्वतःच करून घेतील, किंवा मी काहीतरी भांडीच घासता येत नाही, हेच करता येत नाही, खोटं नाटं माझ्या लोकांना सगळं सांगून. आणि हे 7-8 वर्ष चाललं. पण नंतर काय झालं, भावाची बायको लग्न करून आली, तर त्या लोकांनी तिला पण तिच्या बाजूनी घेतलं. कसंही करून माझ्या आईला पण तिकडनं त्रास द्यायला सुरू केला, की तू त्यांना तिकडनं तू त्रास दे, म्हणजे तिकडनं आई पण त्रासेल आणि इथनं मी पण त्रासेल, आणि आमच्या दोघांना बाजूला करायचं. आणि माझे मामा, आत्या, ही लोक सगळे, भावाची बायको सगळे एक, आणि मी आणि माझी आई आणि बाबा वेगळे. तर बाबा तर गेले आणि आम्ही दोघंच राहिलो. आणि भाऊ पण बाईच्या बायकोच्याच माझ्यावरती. त्यामुळे आम्ही दोघीच खूप त्रास आहे. म्हणजे 10 वर्ष ना कुठल्याच पोरीला असा त्रास झाला. आणि नोकरी धंदा करणारी मी, स्वतःच्या ह्याच्यावरतीच सगळं चाललेलं. म्हणजे ह्यांच्या पैशावरती आहे, किंवा ह्याचा पोराचा पैसा नाही. मी एकही 10 वर्षात तू मला दे, किंवा तू आईला देऊ नकोस, की तू आईशी बोलू नकोस, असं नाही. मी अशी जरी गेली कुठे तरी पण मुलाला भडको इतकं खोटं नाही. म्हणजे अक्षरशः, म्हणजे इतकी रडून. आणि त्यांनी नंतर मला असं कळलं. आणि एक दिवस काय झालं, मी पुण्याला गेली कोरोनाच्या ह्याच्यात, त्या लॉकडाऊन मध्ये मुलाला घेऊन 4 महिन्याच्या. तो पण लवकरच झाला. 1 महिनाभर अगोदरच झाला. तर त्याला NICU मध्ये ठेवला. नवऱ्यानेच माझं बाळंतपण वगैरे केलं वगैरे. 2-3 दिवस तिने केलं. पण नंतर ती मग नाही, ती काहीच करायला तयार नाही. दुधाची बाटली पण मी किचन मध्ये बनवायची नाही, तीच बनवून देणार, तिला सांगायचं, मग ती करून देणार, मी जायचं नाही, असं सगळं. आणि काहीही केलं नाही. पण लोकांना सांगितलं की मीच करते हिचं बाळंतपण वगैरे, पण तसं काहीही केलं नाही तिने. आणि तसं कसं हो, म्हणजे इतका त्रास की कुठल्या बाईनी अशा पोरींना आणून त्रास देऊ नये. आई, तुम्हाला मुली देतात, पण तुम्ही असं त्याचा फायदा घेऊ नका. खरंय. म्हणजे, आणि तुम्हाला जर नकोच होती ना, तर तुम्ही 1 महिन्यावर, 2 महिने, 1 वर्षभरात तुम्ही सांगायचं होतं की बाबा नको तू जा, मी कुठंही गेले असते, पण
आता कसं झालेलं कोरोना ह्याच्यात मूल बघायला कोण झालं नाही हो आणि ह्यांचं कोण नाही, तिथे बाबा गेलेले, त्यामुळे मला नोकरी पण सोडून त्या मुलासाठी घरी शक्यच बसावं नाही लागलं. तर अय्या त्यांना ते आयत्या हातात कुळीतच मिळालं की आता कमवत पण नाही. अरे मग त्यांनी काय केलं, मुलाला पाठवलं आणि सांगितलं की नातवाला घेऊन तू 4-6 महिन्याचा होता तो, 6-7 महिन्याचा, हम्म त्याला घेऊन ये, आम्हाला बघायचंय. हा तर मी त्याला बोलले की मी मुलाला तुमच्याकडे देणार नाही, आली तर मी आणि माझा मुलगा येणार, बरोबर नाहीतर मग मी येणार नाही. तुमच्या ह्याचे मी 10 वर्ष काढली, मला माहितीये ना तुम्ही काय हो करता कसे काय आहेत हो नाही. मग तर त्याच्यावर मी पाठवणार. तर तो नवरा माझा चांगला आहे वगैरे, ते लॉकडाऊन झाल्यानंतर वगैरे तो येऊन मग हम्म, घेऊन इकडे आला की 6 महिने चांगली बोलली. पण हा मला तिकडे असं का होतंय म्हणून मी जेव्हा विचारलं तेव्हा ते बोलले की अहो ताई 10 वर्ष झाली तुमच्यावरती बऱ्याचशा गोष्टी करतायत. अय्या म्हणजे त्या बाहेरच्या गोष्टी त्या एवढी तुझ्यावरती करत होती ती ह्याच्यावरनं, त्याच्यामुळे तुला म्हणजे मी अक्षरशः ताई तुम्हाला सांगते म्हणजे किचन मध्ये तर जायचे म्हणजे हातपाय कडकाडायचे. ऐ म्हणजे ग म्हणजे अक्षरशः म्हणजे काय करून काय नको नको ते जेवण वगैरे करून ऐ जायचे. ग आणि मला कोरोनाच्या ह्याच्यात बाहेर काय खाता येत नव्हतं, घरी पण ही बरोबर आहे मला बनवायला देत नव्हती. अय्या आई पुण्याला लॉकडाऊनच्या ह्याच्यात अडकलेली, तिला इथं येता येत नव्हतं. आणि ह्या बापरे बाईंनी म्हणजे एक दिवस सुद्धा असं की बाबा तुला काय करून देऊ का, ऐ तू ग काय खाणार का, काही नाही. एक दिवस सुद्धा तिला सांगितलं एक डाळ भात लावतं, ती मोठ्याने ओरडायला लागली म्हणजे हे अय्या करून. म्हणजे तिला नव्हतंच करून द्यायचं. म्हणजे हा सोनोग्राफी वगैरे करून आली मी हे वगैरे, एक हा काहीतरी द्यावं तर ती म्हणायची मी माझं मी करून घेतलंय, तुम्ही बापरे तुमचं बघा. मग मी माझं भूक लागलेली असायची तसं करून, म्हणजे प्रत्येक गोष्टीत नुसता त्रास द्यायचा, बाकी किती काही नाही. विचित्र लोक असतात हो, नाही आणि जगात त्यांनी एवढं केलेलं की म्हणजे कोणीच माझ्याशी बोलायचं नाही. ऐ म्हणजे ग एकदा तर त्यांनी मला इकडनं अक्षरशः हाकलूनच लावलं घरातनं. म्हणजे अगं बाई तिने काय करून आणलेलं मला माहित नाही. हा पण ती ज्या दिवशी आली मला काय झालं माहित नाही, मी जी घरातनं म्हणजे बोलून टणटणत बाहेर निघाले ऑफिसला जायला, हा कपडे पण नाही काही नाही, मी अय्या डायरेक्ट बाहेरच. मी 40 दिवस माझ्या मामाकडे राहिले, पण ते लोक विचारायला पण नाही आले की अरे तुझे आई वडील इथे नाही, तू कुठे आहेस, अय्या तुझं काय आहे, तू नोकरी करतेय, तू काही 40-45 दिवस ते आलेच नाही. अगं मग बाई हळूहळू काय झालं माहित नाही, मी ते विष्णू सहस्त्रनाम वगैरे म्हणायला लागले तर नवरा आजारी पडला, त्याला उलटी वगैरे झाली. हा तेव्हा ती घाबरली की काय म्हणजे त्याला काय व्हायला लागलं एकदम, म्हणून तिने फोन करून मग बोलवून घेतलं. हो मी परत तसं वागत नाही. तरी मला डोक्यात हे कळलं नाही की असं का व्हायला लागलं एकदम. हा 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 नंतर आता मला कळलं की हा प्रकार ह्यांनी एवढं एक नाही 100 देवा ह्याच्याकडे जाऊन जाऊन तिने ते केलेलं. आणि ती बापरे दर अमावस्या पौर्णिमाला इथं येऊन ते सगळं करून जायची. किती त्याच्यामुळे मला तिने बांधूनच ठेवलेलं अक्षरशः. अय्या म्हणजे मी कुठं गेले तर लोक मला तोंड बघितलं तर आरडाओरडा, म्हणजे माझ्याशी कोण संबंधच ठेवणार नाही. मी अरे बेडरूमच्या अक्षरशः बेडरूम मध्ये रिंगण, म्हणजे मला वाटतं मी 5 वर्ष टीव्ही नाही काहीही बघितलं नाही. सरळ चप्पल काढून आतमध्ये, नवरा ताट दिलं तर जेवणार, अय्या नाहीतर 3 असताना मी बाहेर जाणार. पण मी बाहेर पडली तरी मला हॉलमध्ये म्हणजे असं बसायलाच नको, कोणतरी काहीतरी गळा तरी दाबेल, अरे काहीतरी मागणं आलं असंच व्हायचं मला. अय्या जीव घाबरा व्हायचा, घरातनं पळून जाऊ का असं. आणि अरे ती आली असंच व्हायचं. एवढी तिने मला भीती आई ग टाकून ठेवलेली. बिचारे एवढं तुम्ही मी हो कसं खूप हे सहन केलं. केलं अहो काय आपण सुशिक्षित माणसं देवधर्म करणारी, हो कळलंच नाही मला की हे लोक असं पण एवढ्या थराला खाली जाऊ उतरत शकतात असतील. पण असं आणि कोणी एक मुलांशी सुनेशी वागतं कसं काय मला तेच कळत नाही तिला ते काय तिचा मला अजूनही तिचा हेतू कळला नाही. तिला मुलाचा पैसा पाहिजे होता की दुसरी बायको त्याला सून म्हणून आणायची होती हा का, मुलीलाच इथं येऊन भावाबरोबर परत संसार करा, पैसा त्याचा घेऊन बसायचं होतं. हो त्यांचा हेतू काय होता तो अजूनही मला कळलेला मग नाहीये. तुम्ही आता पण अजून एकत्र आहे हा नाही, ती आता मागच्या वर्षी तिचं एक मालाडला घर आहे, ती तिकडे गेली राहायला. अच्छा अच्छा तर बरं ती तिकडे जाऊन तिने अजून त्रास द्यायला सुरुवात केली. मग तिकडनं ती दर अमावस्या पौर्णिमेला यायची. 2-3दा मला सापडलं पण तिने काय काय आणून टाकलेलं इथे, अय्या कुंकू वगैरे बाथरूम मध्ये टाकलेली. आणि ती माझ्या मुलाच्या मागे लागली, म्हणजे त्याच्यावरती कर, तो पडायचा अय्या सारखा, तो अय्या आजारी पडायचा, त्याला 4-4 ताप, असं काही ना काहीतरी. पण कसं होतं बापरे ते आता असं आपण काय करायचं. आणि तेव्हा मी खरं सांगते स्वामीच्या एवढं ह्याच्यात नव्हते की बाबा हे असे पण हा हा काय. हा हा तर हा त्या काय झालं सांगा, मला फेसबुकवर एक बाई मिळाली, तिला विचारलं आणि तिने ते पैसे माझे घेऊन 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 घेऊन
केलंय ते काढायला लागेल, ते केलंय ते काढायला लागेल, आणि अय्या तिकडनं तुझ्या आईवरती पण करायला लागेल. आणि ते करत 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 एवढा माझा सगळा म्हणजे आयुष्यभर कमवलेला पैसा मी त्याच्यात घातला. का मला भीती पडलेली की मी आता इकडनं जर ह्यांनी मला परत बाहेर हो काढलं तर हो मी हो जाऊ कुठे पोराला घेऊन. माझ्याकडे बरोबर नोकरी नाही, बाप नाही, भाऊ काही ठेवून घेत नाही, म्हातारी आई ती पण मलाच बघा, म्हणजे अय्या जरी ती भाऊ पण बघायला तयार नाही, कारण भावच पण ह्यांच्या बरोबर मिळालेली आहे ना. हो हो त्यांचा हो तो हो पूर्ण प्लॅनच आहे की प्लॅनच ह्या दोघींना बाजूलाच करायचं, मग ठेवायचंच नाही इकडे. आणि ताई तिकडनं आईला त्रास, इकडनं अय्या मला त्रास. आणि मग अगं मी काही आता ती पोरगी काय सांगते त्याच्यावरती मी करत गेले की बाबा नाही कसं ते त्यांनी असं केलेलं आहे, ते पोरावरती पण केले. म्हणजे पोरगा माझा 3 वर्षाचा, ताई तुम्हाला सांगते, अय्या 2.5 वर्षाचा, 2 दिवस शाळेत गेला प्लेइंग ग्रुपला, तिसऱ्या दिवशी चौकात गेला, तो जो किळकंटी म्हणून रडायचा ना, लाल लाल व्हायचा आणि 1 मिनिट पण थांबायचा नाही चौकातच. शाळेत अय्या तर लांबची गोष्ट. आणि अरे टीचर 2 दिवसांनी म्हणायला लागली, हम उसको नहीं ये रोता है तो सब रोने लगता है, हा आप उसको हमारे स्कूल में डालो. मी त्या दिवशी एवढी रडली ताई, म्हटलं काय दिवस आलेत, म्हणजे माझ्या पोराला शाळेत सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. अय्यो मग मग परत तिला विचारते, म्हटलं अगं तिने एवढं केलं की ते शाळेतल्या बाईवरतीच एवढं केलं की ती बाई जी बघतीये ना, हा म्हणजे त्याच्याकडे ती रागानेच बघते आणि त्याला ओरडते, म्हणून तो घाबरून जाईना तिकडे. अय्यो मग परत त्याच्यावरती करून 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 मग शेवटी एकदा तुमच्या ह्याच्यावरती ते स्वामी अनुभव वाचत वाचत केंद्रे दादांचा मला नंबर मिळाला हा हा 4-5 महिन्यावर. त्यांना काकांना फोन केला, म्हटलं दादा हे असं असं आहे. ते म्हटलं 11 वर्ष झाली असं कसं होतंय. मग अय्या पहिलं त्यांनी 3 अगरबत्त्याला आणि उदी घरभर हे करा 41 दिवसाची सेवा दिली. हा ती हा केली तर थोडं बरं वाटलं, पण ती अरे वा काय बोले ना. मी हा सांगितलं दादा, म्हणजे मी पाणी तरी तिला दिलं ना, तरी हा पण ती अशी घेते की म्हणजे असं अक्षरशः भिकारी आली घरात आणि असं काहीतरी विचित्र वागते. हा आणि हा मी तिच्याशी बोलायला गेले तर ती तो इकडे बघणार तिकडे बघणार, म्हणजे ही काय असं काहीतरी, म्हणजे अगं बाई विचित्रच काहीतरी वागायचं. हा म्हणजे हा हा म्हणजे हा तू आमच्या गिनतीतच नाही असं, अच्छा अच्छा हा 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 इतकं हे करून. तर मग मग ते 41 दिवसाचे झाले. मग दादांना सांगितलं बाबा असं केलं मी. हम्म आणि तेवढं स्वामी सरामृत ते नित्यसेवा वगैरे पण हा मी हा केंद्रात जाऊन ते सुरू केलेलं, हा नित्यसेवेचं सगळं. हा आणि कालभैरव अष्टक वगैरे चालू केलेलं. पण तिच्यात काय फरक नव्हती, म्हणजे ती इकडे जायची बेळगावला, कुठं कुठं जाऊन तिला जिथं बापरे शनिवार रविवारी कोण भेट बघा, ती काहीतरी उद्योग करून ती यायचीच. आणि यायचीच ती हा येते म्हटलं की मला कळायचं की ही आता काहीतरी उद्योग काहीतरी करून करेल येतं हो जाणार. म्हणजे ती गेल्या रे गेला माझा पोरगा वर्ण डोक्यावरती तरी पडणार, 2 आई ग दिवसांनी तू तापाने तरी करणार, नवरा मारायला पण यायला. नवरा आई माझा इतका गुणी, म्हणजे इतका तोंडात एक शब्द काढत नव्हता, आणि तो मला मारायचा, हे करायचा, काय काय गोंधळ घातले ते. म्हणजे बापरे त्याच्या डोळ्यासमोरच मी नको असं अय्या करून ठेवलेलं. अरे आणि अक्षरशः सांगते, ती बाई एवढी 60-65 वर्षाची बाई, हम्म मी ऑफिस मधनं आली की हॉलमध्ये नवरा टीव्ही बघायला खाली झोपला, ती हम्म बाजूला त्याचं जाऊन झोपायची. अशी कुठली आई करते. अय्या तू वरती सोफा आहे, तू वरती बस किंवा हे कर, असं हम्म काहीतरी कर ना. हो म्हणजे ती, म्हणजे इतक्या थरापर्यंत ते खाली उतरलेले, म्हणजे हे करा, म्हणजे आई काहीतरी घाणेरडा प्रकार करायचा किंवा काहीतरी करायचं आणि हिला बाहेर काढायचं. अरे मग नुसतं तुम्ही सांगितलं असतं तरी मी गेले असते, पण त्यांनी ते असं बांधून ठेवलेलं ना मला की, मग आणि मी ताई डिप्रेशन मध्ये गेली पूर्ण. बापरे मग हो, आणि मग काय सांगा, मग दादानी अजून मग नंतर एक सेवा दिली हम्म की एक काम कर, तू 3 अगरबत्त्या लाव, हम्म 11 माळी जप कर, आणि तारक मंत्र 11 वेळा म्हण, आणि हम्म त्यांच्या नावाने उदी फुंकून दे हा 41 दिवस. तर हा ती मी करायला लागले. आणि मग परत असं झालं, परत मध्ये हा परत तिच्याकडे गेला. मी हा दादाने सांगितलं, दादा ही तिला बोलवते त्याला सारखी सारखी, आणि काय करते माहित नाही, पण तो घरी आल्यावर तर विचित्र वागतो. हा दादा बोलले की तू सकाळी जाताना त्याला तारक मंत्राचे पाणी दे, हे दे, हा आणि उदी त्याच्या बरोबर दे, म्हणजे हम्म तो सरळ घरी येईल. 11 दिवस, 11 दिवसांनी मला फोन कर, मी तुला सांगतो. हा 11 दिवस झाले नाही, 15-16 दिवस झाले, हा बाबा परत तिकडे आईकडे जाऊन बसला, अरे ऑफिसला जातो म्हणून. अरे आणि ऑफिसमध्ये इथे सुरू झालेलं त्याचं टेन्शन, त्याच्या ऑफिसवरती पण करून टाकलेलं, म्हणजे त्याला पगार अरे बिगार यायचा तो पण त्याला कमी व्हायला पाहिजे, मी मजा नाही मारली पाहिजे त्याच्या हा हा जीवावरती हा हा म्हणून. त्याचा पगार बिगार आता 1-1.5 महिना झाला, नोकरी कंपनीच ठप्प झालीये, त्याच्यामुळे पगार बंद, हे बंद, सगळेच वांदे. हम्म म्हटलं हा रोज जर जाऊन तिथं बसायला लागला तर हो मग काय, मग अजून एक तर मला नोकरी करायला लागेल, नाही तर मी मुलाला घेऊन जाऊ कुठे. मग बरोबर परत दादांना फोन केला, म्हटलं दादा हे बघा, हे असं असं झालेलं आहे, आणि हम्म तो परत जायला लागलेला आहे. हा हा मग दादानी परत मला सांगितलं, काय तुला एकत्र करायची मी सेवा देतो सगळं हे करून, हम्म मग हे करून. तर त्यांनी मग मला सांगितलं की तू तारक मंत्र म्हण, हम्म हे कर, आणि हम्म ती आली ना की ती उदी त्यांना कशातनं तरी दे.
म्हटलं दादा ते लोक काही दोघीही येत नाहीत. आणि मी काही खरं सांगते, एवढं माझ्या जीवापर्यंत आलेलं ना वरतीपर्यंत, मी त्या दिवशी दादांना 2-2 मिनिटाला फोन करत होती आई की गं. मला काय होत होतं मला माहित नाही, पण मला इतकी मी हे झालेली की ही बाई आता परत काहीतरी उद्योग सुरू करते. म्हटलं हिचं आज काहीतरी सोक्ष मला म्हटलं आता माझ्या 11 वर्ष झालं, मला आता सहनशक्तीच्या पलीकडेच गेले. बरोबर म्हणजे बरोबर. नवऱ्याची नोकरी पण नाही, धड नाही, काहीच होत नाही, पोराच्या पण मागे लागले, तिकडे आईच्या मागे लागले, तू इकडं राहायचं नाही. मग पोरीने करायचं काय? आणि पैसा बरोबर. होता तो पण गेला माझा सगळं. आई कारण गं. ते लोक ते करतात म्हणतात, ते करतात, काय करतात नाही नाही माहित नाही नाही. नाही, असं कोणावर विश्वास नाही ठेवायचा, अहो स्वामी काय मार्गात सगळं जायचं. सगळं सगळं हो, सगळा पैसा आणि सगळा घालवलाय मी त्याच्यामुळे. आई गं. कारण स्वामीचं मी चालू केलेलं सगळं होते, पण अहो हे ती पोरगी पण म्हणा थांबायला पाहिजे ना. एखादा माणूस एकदा करतो, 1 वर्ष 1.5 हो वर्ष हो. थांबतो किंवा महिनाभर थांबतो की त्याचं काय होतंय. म्हटलं तुझी सासू आणि नणंद 2 दिवस थांबत नाही, आज गेले की उद्या परत दुसरीकडे असतातच ते. मग काय नंतर त्यांना मग काय त्यांना ती झालं? चटकच लागलीये. हा हा हा. मग मी दादांना तसं सांगितलं की दादा ते काय माझ्याकडे येत नाही. दादा म्हटलं की त्यांना तुम्हाला द्यायला लागेल. म्हणून मग दादा बिझी होते, त्यांनी ठेवला. म्हटलं आता स्वामी म्हटलं, आणि हा म्हटलं आज मी त्या दिवशी रडायला लागले. म्हटलं स्वामी आता हे दोघी काही येत नाहीत, आणि म्हटलं तू कसली परीक्षा बघतो माझी. हा बघितलं गुरुवारी ताई, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, हा 5 वाजले नाही, ती आई आणि लेक दोघेही दरवाजात बेल वाजून येऊन थांबले. हा हा. 5-6 वर्षांनी आली ती बाई. ती बापरे. यायची ते काहीतरी उद्योग करायलाच यायची, हो नाहीतर हो. ती यायची नाही. हा. आणि कधी त्या आईले की यायच्या पण नाहीत घरी, पण त्या अच्छा. येऊन तिथं थांबल्या 5 वाजता. मग. मग मी लगेच तिला हळद कुंकू, माझा शेवटचा गुरुवार होता, लावला. आणि मला लगेच हे झालं की दादानी सांगितलं सारखं त्यांना तारक मंत्राची उदी घालून दे म्हणून. हा शरबत केलं, हा तारक मंत्राची उदी टाकली आणि दिली दोघींना. हा. 2 मिनिटं नाही पाणी पिलं, गटा 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 दोघी बोलायला लागल्या, जसं अरे काय झालंच नाहीये. बापरे. म्हणजे 11 वर्षात जे त्या बोलल्या नव्हत्या, त्या हा. बोलायला त्या दिवसापासून सुरुवात झाली. अरे वा. हो हो हो. मग मग आता आता चांगल्या वाटतात? हो आता चांगलं, म्हणजे आली ना की बोलते, हे करते. म्हणजे जशी जशी ती येते ना, मी तिला उदी टाकून देते आणि बरोबर. हे करते. पण जे तिळाच होता, म्हणजे समोर दिसतच कामा नाही, तसं आता बापरे. काही नाही. आणि म्हणजे आली वहिनी? की ती नाही, ती गेलेली केसे. तिच्यावरती मी काय करायलाच गेली नाही. आणि मला दादानी काय म्हणजे तशावर म्हणजे त्याच्यावरती विचारलंच काय ना, नाही. हा. मी आईचं दादांना मागच्या आठवड्यात विचारलं, तर ते हम्म. म्हटलं की तुझ्या बाजूलाच त्या आईला कुठलं तरी घर घेऊन दे, अच्छा. आणि तू आईला बघ आणि तू राहा. हा आणि हा. मी त्याला विचारलं की मग माझी आई इथे आल्यानंतर परत तिच्या मागे लागायला नको ना सगळ्यांनी मिळून. बरोबर तर बोले बरोबर. नाही, ते छान बोलतील, आणि 1 महिन्याभर तू बघ, ते स्वतः ते म्हणते की तुम्ही वेगळं भाड्याने घेऊ नका, तुम्ही इथेच राहायला लागत. अरे मग वा. आता 4-5 दिवस झाले मला इथे बाजूलाच बिल्डिंग मध्ये ते भाड्याने आहे म्हणून आलंय. तर मी आता 2 दिवस झाले बघतीये. म्हणजे पण हम्म. आता मला भीती काही नाही की माझी आई इथे आल्यावर हे काय हा हा करतील हा हा वगैरे हा वगैरे. हा. दादा बोलले एक शब्दही ते लोक बोलणार नाहीत, अरे वा. तू आणून ठेव आणि हे कर, ते काहीही बोलणार नाहीत. आणि खरंच तसं झालं. ते म्हणजे तिला तर अजून म्हटलं तो पण काहीही बोलला नाही, कशाला आणतेस, कुठं राहणार, हा काहीही हा. नाही. इथे म्हटलं घर घेऊन मी देते, ती एकटी मुंबईत राहते, हा. मला काही शक्य नाही एवढं लांब. बरोबर. कारण भाऊ काय, ती काय भावच तिकडनं सोडत नाहीये, आणि तो हम्म. काही इथे सारखा येत नाही, ती एकटी मी तिला सोडू शकत नाही. ठीक आहे बरोबर. बोला, इथे जवळ बघ, आपण घेऊन तिला पुढच्या अरे वा वा महिन्यापासून वा इथेच वा. ठेवू. किती हो छान. हो हो. आहे ताई, स्वामी सगळं मार्गी लावतात. स्वामी अहो तुम्हाला अजून म्हणजे आईचं पेन्शन डिसेंबर महिन्यापर्यंत आलं, जानेवारी फेब्रुवारी पेन्शनच नाही. म्हटलं अरे. स्वामी आता परत पुण्याला जाऊन राहणार कुठे, ते लहान बाळाला घेऊन जाऊन, हो आणि तिचं हो पेन्शन वगैरे. आणि ती पण स्वामी जे गुरु सांगून घेतलं, स्वामी पेन्शन नको थांबू, एकदा थांबलं हो. की ते हर प्रयत्न ते चालू करत नाही परत. बरोबर बरोबर. परत सगळी प्रोसिजर पिंपरीला वगैरे जाऊन. हो हो. तुम्हाला सांगते, आईने तसं सांगितलं, गुरुवारी रात्री 9 वाजता कुठली बँक ओपन असते, हम्म. अकाउंट मध्ये पैसे आले 2-3 महिन्याचे. अरे वा. हो हो. होईल ताई, कोणीच काही खूप केलं सुखी व्हाल बघा नाही. तुम्ही आता. हो हो. केंद्र दादा बोलले ताई तुझे सगळं सगळं जे आहे ना, हळूहळू सगळं मार्गी लागणार, हम्म. तू काही काळजी करू होणार नको. ताई, आणि खूप छान. नवऱ्याची पण नोकरी, पगार नाही. दादा बोलले 108 तुम्ही सारामृताचं पारायण करा, ते हा. माझं झालं. अरे तर वा. दादा बोलले आता हो, ते आता तुला चांगले ही येणार, हा. काय सांग, लक्ष्मी सेवा झाली, अरे वा. 108 पारायण झालं, परत 21 पारायण करायला लागले. हा. म्हटलं परत आता अजून मिळाली नाही तर मग पटकन मिळू दे. दादा बोलले न विचारता तू केलंस ना, हम्म. स्वामी तुला कुठून ना कुठनं काहीतरी चांगला मार्ग देणारच. दाखवून त्याला खरे खरे. मिळणार नोकरी. पण बरोबर. ताई तुला सांगते, आज माझ्या घरी आतमध्ये घुसायची मला याची भीती नाही.
हा किंवा ते काय येऊन करतील अशी हा भीती भीती नाही. नाही. हा आणि प्रत्येक गोष्ट नवरा एक शब्दही सांगत नव्हता मला, म्हणजे कुठलीच गोष्ट त्यांची सांगत नव्हता. हा 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 ती हा कुठे आहे, ती काय करते, ती हा येणार हा आहे, काहीच नाही. म्हणजे अक्षरशः तुम्हाला ते घरात काम करून तुम्ही फरशी वगैरे पुसून, म्हणजे 10 वर्ष तर तिने कामाली बाई पण लावली नव्हती. 9 वर्ष बापरे. मीच पुसून जायची. ती पाय वरती करून अशी बसायची. ओ कामाला बाई लावली ना तेवढं पुस, बाकी काय किचन मधलं वगैरे करायचं नाही असं. बापरे. तर तो आता मला सगळं सांगतो, अरे वा. सगळं व्यवस्थित. ती तुम्ही पण पण आली की जॉब सगळं करा सांग. पण ताई. प्रत्येक स्त्रीने पायावर उभंच राहायला करायचंय पाहिजे. ताई, पण काय झालं माहिती का, आता ह्याला नोकरी नाही म्हणजे हा अजून घरीच आहे. म्हणजे कंपनी बंद, पगार नाहीये, पण काढलं पण नाहीये. अच्छा. त्याला तो अजून घरी. आता त्याला बसून मी जायचं, तर बाळाचं कोणाला करायला पाहिजे. आता आई त्यांनाच इथं करायला आली. लावा ना मिस्टरांना. नाही ना, मग आता तेच तर, ते पारायण वगैरे झालं तर ती नोकरी दादा बोललेत मिळून जाईल त्याला, काळजी नाही, करू नको, ते 1-2 त्यांना महिने. लागेल तेव्हा लागेल, पण तुम्ही लगेच जॉबला लागा ताई. हो हो, तेच झालं. आणि मला माझ्या आईसाठी आणि मुलासाठी मला करणं मस्टच आहे ते. बरोबर आहे. मग मग तेच. त्यामुळे पण आपले आता महिन्याला बाळाला कसं. 500 रुपये का असेना, 1000 रुपये का असेना, स्वतःच्या अहो हक्काचे नाही, असतात. तुम्हाला आता काय सांगू, 70-71,000 पगार होता मला, माहितीये. अय्या, कसं सोडायची इच्छा झाली तुम्हाला? अहो करू काय, कोरोना. वडील गेलं का नाही, त्यांना दम्याचा त्रास वगैरे होता. आणि करोनाच्या ह्याच्यात कोणच नाही. ते 3-4 महिने बसून ना ते हम्म. एकदम होम हे झालेले, आणि सगळंच त्यांच्या आतमधनं प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे ते अचानक बसल्या ठिकाणी मी 10 मिनिटं अगोदर बोललेली, 10 मिनिटांनी ते अय्या. 10:30-8:30ला ते जेवता तिथेच अटॅक आल्यासारखं झालं, आणि ती पडली तिथेच. बापरे. त्यामुळे आईला बाबाच आधार होता. आणि हे हो भाऊ हो. भाऊ खूप चांगला आहे माझा, पण ती भावाची बायको पण असलीच आहे. ती हम्म. टिकायलाच देत नाहीये ना कोणाला आई हा. समोर. त्यामुळे होईल आई सगळं छान आई होईल. पार ढेपाळली. हा. आणि हे लोक मला परत घरी इथं घेऊन येतील की हम्म. नाही, आणि मला आईला बघू, पोराला बघू, का नोकरी करू, असं झालं ते. बरोबर बरोबर. त्यामुळे मी तेव्हा सोडली. पण नंतर नवरा बोलला काय गरज नाही नोकरीची, हम्म. माझं चाललंय, आहे ना नोकरी. आणि त्याचे पगार चांगला आहे, 1.5-1.25 होता. त्यामुळे म्हटलं ह्याचं हा आहे तर मग कशाला करायचे ना, हा. पोराकडे वेळ देऊयात. पण ह्या 6-7 महिन्या ह्याच लोकांनी बहुतेक करून ते सगळं फिरवलं बघा. ते असल्या वाटेला गेल्यानंतर ते सगळ्यांना भोगायला लागतं. बरोबर आहे, खरंय. तुम्ही पण आता देवधर्माच्या होईल मार्गे. ताई सगळं छान. हो, मला केंद्रे केंद्रे दादा दादांनी बोलले की सांगितलंय हो, स्वामी. सगळं व्यवस्थित होणार आहे ताई. ते बोलले हा काही हा काळजी करू नको, तुझं सगळं व्यवस्थित मनासारखं होणार आहे. हा हा आणि आईचा पुढाकार घे, आईला इथे आणून ठेव, ते हा पण लोक चांगले बोलतील. हा ते पण लोक चांगलं बोलतील, तुम्ही पण चांगलं, आणि व्यवस्थित बोलतील, काही हा प्रॉब्लेम ना. नाही, म्हणून हा. केंजळे दादांनी मी सांगितलं. शेअर करते हा पण ताई. हो हो, पण हा. माझं फक्त नाव आणि हे नका हे करू, काहीच बाकी नाही, तुम्ही काही सांगितलंच नाही नाव. हा हा हा, विसरलीच मी हे करून. हा, मी नका मला त्या सांगू. हा दिवशीच दादा बोलले फोन कर, हा. पण मी मग त्या ह्यांच्या समोर बोलता येत नाही, तो घरीच असतात ना. बरोबर बरोबर. त्यामुळे, आणि आता तुम्ही यावं तर ते बाळ आलेलं खाली चाललेला तो, अच्छा अच्छा त्यामुळे अच्छा. त्याला बॉल पाहिजे, हे पाहिजे, म्हटलं तो गेल्या गेल्या हम्म. मग फोन लावूयात. अच्छा अच्छा. कारण मग असं ना तसं आईबद्दल काही कळलं की मग परत त्यांचं सुरू होतं. बरोबर बरोबर. त्याला त्याची आई म्हणजे देव, हे नाही बरोबर. प्रत्येकालाच असतं. आणि त्यांना खरंय. पटतच नाही की त्यांची आई आणि हा, हे शे असलं अशा. करतात वगैरे. बरोबर म्हणजे बरोबर. तो विश्वासाचा भाग आहे, पण ज्यांनी भोगलंय ना ताई, त्यालाच खरं कळतं ते. सांगते काय प्रकार करतात हे खरं देवा खरं. परमेश्वरा. म्हणजे अक्षरशः मायग्रेननी मी डोळेच उघडत नव्हते माझे. मला बापरे. वाटलं मायग्रेन आहे, झोप नाही, काय नाही, काही हम्म नाही. ही खायला घालायची त्याच्यामुळे मला ते डोकं हम्म. टन 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 आपटायचं, मला बाई डोळेच गं. उघडायचे नाही. असे मी 7 वर्ष काढले. बापरे. विचार करा तुम्ही की एवढ्याच्या बेडरूम मध्ये 7 वर्ष नुसतं येऊन खरंय, बसायचं, कठीण आणि आहे, कोणी खरंय. बोलणार नाही, आई वडील तिथे, बरोबर. बाकीच्या मावशी बिवशी सगळे ह्या लोकांनी तोडून ठेवले, भांडणं करून आणि त्यांच्यावरती करून. हम्म. पूर्ण असं बंधनच केलेलं. म्हणजे मी फक्त जायचं यायचं आणि बसायचं इथे. हम्म. आणि मी बसली की हे लोक मुलींना वगैरे ती फोन लावणार, हा हे व्हिडिओ कॉल करणार, आम्ही किती चांगले मजा मारतोय असं दाखवणार. माझा हा. नवरा पण बसायचा, आणि मी आपली एकटी कोपऱ्यात, अक्षरशः कोपऱ्यात बसून राहायची. आई गं. मी मग शेअर किती करते माझ्या, हा ताई. हो, हा. डोक्यावरती परिणाम केला बघा या लोकांनी. नाही, आता काही नका टेन्शन घेऊ. ना हा आता असे मला ना स्वामी आहे मागे, हा. आता काही होत नाही. हो. आता मी माझ्या आईला आणून ठेवणार, आणि हा. मी माझ्या मार्गी लागणार. असंच म्हणजे हो हो. स्वामी म्हणतो हो पुढे मी आहे मागे, खरं अशी मला. खरं. हो नाही तर मी हो. आता कोणाला बोलायचं म्हटलं ना, मी काय बोलू, आई असं गं. व्हायचं माझं. एवढं मी बापरे. खाली ढेपाळलेली. आता केंजळे होईल दादांच्या सगळं. 2 शब्द बोलतात ना दादा, बास, हम्म. सगळं खरंय म्हणजे मन मोकळं होऊन जातं मग. खरंय खरंय. हा, हो श्री हो ताई. स्वामी समर्थ ताई. हो, थँक्यू. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो,
तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.